शेतकरी कर्जमाफी 2026 बाबत अधिकृतपणे घोषणा झाली आणि घोषणा झाल्यानंतर त्याच दिवशी याचा जी.आर. देखील आला आणि जी.आर. आल्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ कधी मिळणार, शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ बँकांमध्ये आदेश येऊन कधीपर्यंत होणार आणि यासाठी आधार प्रमाणीकरण कधी करायचे, असे विविध प्रश्न या निमित्ताने शेतकरी मित्र विचारत आहेत. कारण यामध्ये जी.आर. मध्ये सांगितल्याप्रमाणे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी अर्थातच ॲग्री स्टॅकवर नोंदणी असेल आणि ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण केले असेल त्याच शेतकऱ्यांना या 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ द्यायचा. मग ही आधार प्रमाणीकरण करण्यासाठी याद्या नक्की कुठे पाहायच्या, त्यासोबत हे 2 लाख रुपये सर्वात आधी कोणाचे माफ होणार आहेत आणि याच्या याद्या किती येणार, त्यासोबतच ही कर्जमाफी जी एक सरसकट वरून आता अटी आणि निकषांमध्ये गुंतलेली आहे, ज्यामुळे अनेक शेतकरी नाराज देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. नक्की कोणत्या शेतकऱ्यांचे हे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय. तर त्याबाबतची देखील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. परंतु त्याआधीच या कर्जमाफीबाबतच्या सर्व सविस्तर अपडेट आणि इतरही सर्व सरकारी योजनांच्या माहिती मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, चला याबाबत जी.आर.च्या माध्यमातून आधी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपण कर्जमाफीचा जी.आर. आधी पाहूया. तर खरं तर याला नाव देताना कर्जमाफीच्या ऐवजी कर्जमुक्ती असं नाव दिलं. हे बघा या ठिकाणी कर्जमुक्ती. आता ही कर्जमुक्ती नक्की खरंच शेतकऱ्यांची झाली आहे का, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय. कारण यामध्ये अटी आणि शर्तींमध्ये अनेक शेतकरी गुंतल्याचे पाहायला मिळत आहे आणि यामुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित देखील राहणार असल्याचे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे. बघा यामध्ये काय सांगितलं की ज्या शेतकऱ्यांनी 1/4/2019 म्हणजे 1/4/2019च्या आधीच्या शेतकरी जे थकबाकीमध्ये आहेत किंवा ज्यांनी आधी कर्ज घेतलंय त्यांचं काय होणार, त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार का, कर्जमुक्तीचा लाभ मिळणार का, जे सरकार म्हणतंय तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर 1/4 ते 31/3/2025 पर्यंत कर्ज उचललेलं असेल आणि ते कर्ज थकबाकीमध्ये 30/9/2025 रोजी गेले असेल आणि त्याची 31/3/2026 अखेर जी रक्कम परतफेड न झालेली असेल त्यापैकी एक किंवा अनेक बँकांकडील 2 लाखांपर्यंत आहे, अशाच शेतकऱ्यांना या 2 लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मग 2019च्या आधी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांचं काय होणार, आधीच ते एका कर्जमाफीतून वगळले गेले, एका कर्जमाफीतून राहून गेले. आता त्यांना यामध्ये मोठी आशा होती की आपले हे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होईल, परंतु त्यांना या निमित्ताने खूप मोठा फटका बसला आहे. कारण या जी.आर. नुसार ते स्पष्टपणे या लाभापासून वंचित राहणार आहेत, अपात्र होणार आहेत. एवढेच काय तर हेच नाही तर बघा खाली यामध्ये महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत. त्या मुद्द्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जी की 2019 साली झाली होती त्याचा लाभ घेतला होता, त्या शेतकऱ्यांना आता फक्त लक्षात घ्या 50,000 रुपये अधिकतम. म्हणजेच की जर तुम्ही 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला 50,000च मिळणार आहेत, तुम्हाला 2 लाख मिळणार नाहीत. वारंवार सांगत होतो मी, अनेक व्हिडिओच्या आपल्या आधी देखील सांगितलं होतं की सरसकट कर्जमाफी नसेल. अनेकांनी सांगितलं, अनेक नेते बोलले सरसकट होईल, आंदोलकांनी देखील सांगितलं की सरसकट शेतकऱ्यांना माफी मिळाली, परंतु ही सरसकट माफी मिळाली नाही. लक्षात घ्या या जी.आर.ची आता अंमलबजावणी प्रक्रिया सुरू आहे. बँकांना याबाबतचे आदेश दिले आहेत आणि बँका आता याद्या तयार करत आहेत. याद्या तयार झाल्यानंतर बँकांना डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत आणि हे जे शेतकरी असणार आहेत ज्यांनी 2019 साली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला होता त्यांना आता फक्त आणि फक्त अधिकतम म्हणजे जास्तीत जास्त 50,000 रुपये, तुमच्यावर 2.25 लाख कर्ज असू द्या, 1,99,000 असू द्या, 1,70,000 असू द्या, तुमची किती माफी होणार तर तुम्हाला मिळणार फक्त 50,000 रुपये. तुम्हाला 2 लाखांचा लाभ होणार नाही. हे आधी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर करून घ्या. आता या कर्जमाफीबाबतचे अजूनही काही प्रश्न आहेत, अजूनही काही शंका आहेत, ते देखील तुम्हाला लगेच समजवतो. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये स्पष्टपणे काय आहे की 2019 साली तुम्ही जर कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 50,000 रुपये लाभ मिळणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2019च्या आधी ज्यांचे कर्ज असलेल तर त्यांना वगळले जाणार आहे. कारण 1/4/2019 ही तारीख त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केली आहे. मग त्याच्या आधी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होतं त्या शेतकऱ्यांनी काय चूक केली होती, त्या शेतकऱ्यांना यामधून का वगळलं जातंय असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. अनेक शेतकरी स्पष्टपणे बोलू लागले आहेत
की ही कर्जमाफी चुकीची झाली आहे, सरसकट कर्जमाफी करा, यामध्ये कोणत्याही अटी कोणतेही निकष लावू नका, तरच शेतकरी या कर्जमुक्ती जी तुम्ही बोललाय त्या कर्जमुक्तीपासून शेतकरी दूर होऊ शकतो। आधीच पीक विम्यामुळे अनेक शेतकरी नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे, त्यात कर्जमाफीची आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना देखील यामुळे खूप मोठा फटका बसताना दिसत आहे। आणि आता म्हणाल तर यादी कधी येणार आहे, तर यादी आता विधान परिषद निवडणुका असल्याने यादीला विलंब झाला। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये यादी येऊन एकच यादी येऊन तिची त्वरित अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे देखील बोलले जात आहे। आता याबाबतच्या पुढीलही सर्व अपडेट जशा जशा येतील तशा तुम्हाला आपल्या चॅनल आणि पेजवर पाहायला मिळणार आहेत, म्हणून आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून या कर्जमाफीबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।